नमस्कार. आजचा विषय आहे एप्रिल फूल खरात होईल चर्चेतून गुल. एखादा नवा विषय मिळाला की आधीचा विषय सोडून द्यायचा आणि नवा विषय चढायचा. हे आपल्याकडील वाहिन्यांचे आणि सोशल मीडियाचे धोरण राहिले आहे. त्यामुळं कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्यातील रंजकता कशी आहे हे दाखवण्याकडे कल वाहिन्यांचा असतो. आता गेल्या 15 दिवसांपासून अशोक खरात हा चर्चेत आहे. पण जसा एप्रिल महिना सुरू होईल ना, तसा एप्रिल फूल आणि खरात होईल चर्चेतून गुल अशी परिस्थिती होईल. कारण वाहिन्या सगळे विषय हे अर्धवट सोडून देतात. आता शनिवारपासून IPLचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिकडं वळेल. त्यानंतर 4 राज्यातील निवडणुकांकडे आणि त्याच्या निकालांकडे लक्ष जाईल. शेवटच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिलला झाल्यावर एक्झिट पोलची चर्चा सुरू होईल. ती 3 मेपर्यंत चालेल आणि 4 मेला त्याचा फुगा फुटेल. तोपर्यंत अशोक खरात विस्मरणात गेलेला असेल. गेल्या वर्षभरातील घटनांकडे लक्ष दिलं ना, तर सातत्यानं नवा विषय मिळाला की जुना विषय सोडायचा ही वृत्ती माध्यमांची बनली आहे. आता कुणाला मस्साजोग आठवत नाही, सरपंच देशमुख हत्या प्रकरण आठवत नाही, अशोक खरातप्रमाणे सतत चर्चेत राहणारा वाल्मिक कराडचं कुणी नावही घेत नाही. हे विषय जसे गुल झाले तसेच खरातही येत्या काही दिवसात चर्चेतून गुल होईल. आता कुणाला बदलापूरच्या बालिकेचे अत्याचाराचे प्रकरण, आरोपीचा एन्काउंटर आठवत नाही. नवा विषय मिळाला की त्यांना न्याय मिळाला की नाही, गुन्हेगारांना शासन झाले की नाही, हे कोणालाही आठवत नाही. आता कुणाला हगवणे हुंडाबळी प्रकरण आठवत नाही. आता कुणाला फलटणमधील डॉक्टरांची आत्महत्या आठवत नाही. कारण ते फक्त तेवढ्यापुरतं असतं. प्रेक्षकांना, जनतेला काहीतरी नवीन द्यायचं या भावनेनं, रंजकतेनं दाखवलं जातं. गुन्हेगारांना शासन होणार की नाही याची कुणालाही काहीही पडलेली नसते. नवीन चमचमीत विषय दाखवायला मिळाला ना, बस ही वृत्तीच फार घातक आहे. थोडे दिवस चर्चा होते, सगळे विसरून जातात. समाजाच्या विस्मरण शक्तीची मानसिकता लक्षात घेतली जाते. नवीन विषय मिळेपर्यंत तो चालवायचा आणि हळूच तो विषय गायब करायचा. तोच प्रकार अशोक खरातबाबत होणार का? एप्रिल फूल म्हणून जनतेला फूल करण्यासाठी नवा कोणता विषय येणार याच्या शोधात सध्या वाहिन्या आहेत. माझ्या तारांकित या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.